नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओची PDF मित्रांनो आपण स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ती नोट्स म्हणून वापरू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला बघा, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन 1 बघा गुजरात, ऑप्शन 2 आहे राजस्थान, ऑप्शन 3 मध्य प्रदेश की ऑप्शन 4 झारखंड. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केली आहे. या संदर्भात आपण मित्रांनो थोडीशी माहिती जाणून घेऊया. मध्य प्रदेश सरकारने 28 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण मध्य प्रदेशात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना घोषित केली. मित्रांनो, ही तारीख सुद्धा लक्षात घ्या, 28 जानेवारी 2023. 28 जानेवारी 2023 रोजी मध्य प्रदेशामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लागू झाली. महिलांचे आरोग्य आणि पोषण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. यासाठी ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केलेली आहे. चला तर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, 7व्या मधुमेह शिखर बैठकीचे उद्घाटन कोठे आहे? ऑप्शन 1 बघा निवड, ऑप्शन 2 आहे पुणे, ऑप्शन 3 नाशिक की ऑप्शन 4 नागपूर. मित्रांनो, ऑप्शन 1 जे आहे या ठिकाणी मुंबई आहे. मुंबई हे थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ते लक्षात घ्या. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुणे या ठिकाणी 7व्या मधुमेह शिखर बैठकीचे उद्घाटन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, शोध इंजिन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? ऑप्शन 1 बघा मायक्रोसॉफ्ट, ऑप्शन 2 आहे मेटा, ऑप्शन 3 आहे स्पेस एक्स की ऑप्शन 4 अमेझॉन. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोसॉफ्ट. शोध इंजिन हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विकसित केले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, पेटंट डिझाईन आणि सुरक्षा कार्यालय नवी मुंबईतून कोठे स्थलांतरित करण्यात आले आहे? ऑप्शन बघा बँगलोर, ऑप्शन 2 आहे सुरत, ऑप्शन 3 नवी दिल्ली की ऑप्शन 4 इंदोर. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी ते स्थलांतरित करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवला आहे? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस भरतीला येऊ शकतो. तर ऑप्शन बघा प्रतीक्षा बागडी, ऑप्शन 2 वैष्णवी पाटील, ऑप्शन 3 बघा साक्षी मलिक की ऑप्शन 4 गीता फोगट. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 प्रतीक्षा बागडी. प्रतीक्षा बागडी हिने पहिली महिला महाराष्ट्र केसरी म्हणून किताब पटकावला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, आरोग्य कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन बघा राजस्थान, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 आहे मध्य प्रदेश की ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. आरोग्य कायदा लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र सरकार किती वर्षापर्यंत ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या ST बसचा लाभ दिला जातो? ऑप्शन 1 आहे 65 वर्षे, ऑप्शन 2 70 वर्षे, ऑप्शन 3 आहे 75 वर्षे की ऑप्शन 4 68 वर्षे. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 75 वर्षे. 75 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सर्व ST बसेसला लाभ दिला जातो. प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? ऑप्शन बघा 19 फेब्रुवारी 2023, ऑप्शन 2 1 जानेवारी 2023, ऑप्शन 3 आहे 12 फेब्रुवारी 2023 की ऑप्शन 4 20 जानेवारी 2023. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 19 फेब्रुवारी 2023. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन बघा मध्य प्रदेश, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 महाराष्ट्र की ऑप्शन 4 छत्तीसगड. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघ आहेत. इथे वाघांची संख्या किती आहे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा जिल्हा कोणता? ऑप्शन 1 बघा लातूर, ऑप्शन 2 आहे परभणी, ऑप्शन 3 नांदेड की ऑप्शन 4 बीड. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 लातूर.
लातूर हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. 2023च्या अर्थसंकल्पात किती रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त देण्यात आले मित्रांनो, करंट अफेअरवरती हा प्रश्न आहे, त्यामुळे खूप महत्वपूर्ण होईल. ऑप्शन बघा त्याचे 5 लाख पर्यंत, ऑप्शन 2 7 लाख पर्यंत, ऑप्शन 3 6 लाख पर्यंत की ऑप्शन 4 8 लाख पर्यंत. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 7 लाख पर्यंत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन 1 आहे नाना पाटेकर, ऑप्शन 2 अशोक सराफ, ऑप्शन 3 डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी की ऑप्शन 4 अण्णा हजारे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. जमिनीवरून हवेत मारा करणारे S-400 क्षेपणास्त्र भारताला कोणत्या देशाकडून लवकरच मिळणार आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे अमेरिका, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 आहे स्वित्झर्लंड की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रशिया. रशिया या देशाकडून आपल्याला हे क्षेपणास्त्र मिळणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 कर्नाटक की ऑप्शन 4 गोवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. देशात घनकचऱ्यापासून हायड्रोजन बनवण्याचा पहिला प्लॉट कोठे लावण्यात येणार आहे? ऑप्शन 1 आहे पुणे, ऑप्शन 2 बघा नागपूर, ऑप्शन 3 नाशिक की ऑप्शन 4 संभाजीनगर. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुणे या ठिकाणी ते लावण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. युट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? करंट अफेअरवरती आपण प्रश्न आहे मित्रांनो महत्वपूर्ण आहे. युट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन 1 बघा सुंदर पिचई, ऑप्शन 2 लक्ष्मी नरसिंहन, ऑप्शन 3 नील मोहन की ऑप्शन 4 अरविंद कृष्णा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नील मोहन. नील मोहन यांची युट्यूबच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. गुगल या कंपनीचे CEO कोण आहेत? ऑप्शन 1 बघा लक्ष्मण नरसिंहन, ऑप्शन 2 सुंदर पिचई, ऑप्शन 3 अरविंद कृष्णा की ऑप्शन 4 सत्या नडेल. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सुंदर पिचई. प्रश्न क्रमांक 18 बघा. मुले आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन 1 सुखी परिवार आनंदी परिवार, ऑप्शन 2 आजी आजोबा दिवस, ऑप्शन 3 समृद्ध कुटुंब दिवस की ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आजी आजोबा दिवस. प्रश्न 19 बघा. राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? ऑप्शन 1 बघा रॉयल उद्यान, ऑप्शन 3 दिल्ली उद्यान की ऑप्शन 4 अमृत उद्यान, ऑप्शन 4 आहे हरित उद्यान. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अमृत उद्यान. अमृत उद्यान असे नाव करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली आहे? ऑप्शन 1 बघा 5 लाख रुपये, ऑप्शन 2 25 लाख रुपये, ऑप्शन 3 आहे 20 लाख की ऑप्शन 4 आहे 15 लाख रुपये. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 25 लाख रुपये. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून 25 लाख करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहेत जे की खूप महत्वपूर्ण होणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.